आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। पक्षाच्या सौभाग्यवती सुवर्णा विनायक गावण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। दरम्यान विरोधात कुणाचाही अर्ज न आल्याने त्यांची निवड ही एकमुखी करण्यात आली। दरम्यान त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने माननीय जयम म्हात्रे माजी नगराध्यक्ष पनवेल, माननीय श्री प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता महानगरपालिका पनवेल, माननीय श्री काशीनाथ पाटील माजी सभापती, माननीय श्री नारायण शेठ घरत माननीय श्री भाई पाटील, माननीय श्री ज्ञानेश्वर मोरे, माननीय श्री सुनील दादा सोनावले कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, माननीय श्री दशरथ घरत, माननीय श्री ज्येष्ठ कार्यकर्ते रायगड भूषण हिराजी शंकर शिवकर, माजी सरपंच यशवंत कोली, माजी सरपंच राजाराम पाटील, माजी उपसरपंच गोपीनाथ पाटील, माननीय श्री प्रकाश शिवकर, रायगड जिल्हा बँक चिटणीस माननीय सरपंच बाबू ठाकूर, माजी उपसरपंच किशोर ठाकूर, माजी उपसरपंच विश्वास शिवकर, ग्रामपंचायत सदस्या शर्मिला शिवकर, सौ साक्षी कोली, सौ अनिता कोली, सौ मुक्ता माली, सौ कामिनी मोकल, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मधुकर मोकल, पुंडलिक पाटील, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य कुमार पाटील, श्री नितेश पाटील, तसेच गावातील नागरिक तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्या बघितलं तर आपण पनवेल तालुक्यातील किलवणे या गावी आहोत। खरं पाहिलं तर आता काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तदनंतर आता बघितलं तर या गावातील उपसरपंच निवडीची आज खरी तर निवड होती। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आज सुवर्णा विनायक गावड यांची बिनविरोध इथं निवड झालेली आहे। इथं जर आपण बघितलं तर सर्व पक्षीय, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते इथं आहेत। मी इथे ज्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेईन की आज आपल्या या केलवडे गावामध्ये महाविकास आघाडीचे उपसरपंच सौ सुवर्णा विनायक गावड इथं उपस्थित आहेत आणि त्यांची निवड झालेली आहे। डॉक्टर साहेब, आपण काय सांगाल? कसं आहे, आघाडी धर्म हा पाळायला पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही आघाडी धर्म पाळून आपल्या महाविकास आघाडीच्या आता नवनिर्वाचित उपसरपंच सुवर्णा गावण यांची इथे बिनविरोध निवड झालेली आहे। आणि ह्यासाठी कुठल्याही माणसानं, कुठल्याही सदस्यानं, माणूस बोलण्यापेक्षा कुठल्याही सदस्यानं बाबा आता मी उपसरपंच होणार आहे, मला पाहिजे आहे असं कुणीही न म्हणता प्रत्येक सदस्यानं, कमीत कमी महाविकास आघाडीच्या प्रत्येक सदस्यानं हा धर्म पाळलेला आहे की ज्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण जे 5 वर्ष उपसरपंच आहे तो 5 वर्ष उपसरपंच शेका पक्षाला द्यायचं आणि त्याप्रमाणे आम्ही हे दिलेलं आहे। इथे शेका पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। खऱ्या अर्थाने बघितलं तर आपण आमदार विवेक पाटील साहेब यांचे वित्त सहाय्यक म्हणून ज्याला म्हटलं जातं ते दत्तात्रय कडू इथं आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। आपण निश्चितच मी आपला एक संदेश देऊ इच्छितो की शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा ग्रामपंचायती निवडणुका झाल्या त्यावेळेला आघाडीतर्फे आम्ही निवडणूक लढवली आणि त्याच वेळेला ठरलं होतं की सरपंच हा शिवसेनेचा असेल, त्याप्रमाणे सरपंच निवडूनही दिला आणि उपसरपंच हा शेतकरी कामगार पक्षाकडे राहील। आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे 5 सदस्य निवडून आले। सर्व कार्यकर्त्यांनी एक निर्धार केला की 5 वर्ष प्रत्येकाला 1-1 वर्ष आपण देऊ आणि त्याप्रमाणे पहिलं किशोर ठाकूर यांना उपसरपंच बसवले, त्यानंतर विश्वास शिवकर आणि त्यानंतर सुवर्ण गावण यांना आपण उपसरपंच, तिन्ही उपसरपंच हे आपले बिनविरोध झाले। आणि हे कशाचा विजय असेल तर हे एक महाविकास आघाडीचं एक मत आणि ठरल्याप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व सदस्य, शिवसेनेचे सर्व सदस्य जागलेले आहेत आणि ते डॉक्टर साहेब त्यांचे प्रमुख आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी तो धर्म पाळलेला आहे आणि आज सुवर्ण गावण या बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा। बघितलं आपण की इथं सांगण्यात येतोय की गावामध्ये अगदी 3 पक्षाचे जरी सदस्य असले तरी कोणीही त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला नाही। खऱ्या अर्थाने यालाच म्हटलं जातोय, कारण निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत ही होतच असते, परंतु माणुसकी धर्म जो आपण असतो किंवा एक पक्षाचा कुठंतरी एक आपला शब्द असतो, तो शब्द प्रत्येक पक्षाने इथं पाळलेला दिसतोय आणि त्याच दृष्टिकोनातून आज पक्षाच्या नवनिर्वाचित आणि उपसरपंच म्हणून
सुवर्ण विनायक यांची निवड सरपंचपदी झालेली आहेत सुवर्ण विनायक गावांची। तेव्हा सर्व या गावातील ग्रामस्थ इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर विसरू नका। आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज।